म्हणजे फेडरेशनकडनं तुमचं पोर्ट रजिस्ट्रेशन वगैरे आपण करून घेतलं, मग ते लवकर पुढे झालं, ठीक आहे. तर आणखी काय चॅलेंजेस तुम्हाला या डीलमध्ये आले? म्हणजे हे पोर्ट रजिस्ट्रेशन वगैरे ठीक आहे, पण आणखी कुठले चॅलेंजेस वाटले? म्हणजे आमचं प्रॉडक्ट बनवून तयार होतं आणि ही सायमल्टेनियस प्रोसिजर चालू होती, पण 2-3 वेळा आम्हाला असं वाटलं की आता झालं सगळं, की आता फक्त घेऊन जायचंय, आता लोड करायचं बाकी एवढंच. बरं. त्या ऐन वेळेला असं व्हायचं की नाही आता हे कमी पडतंय, मग आता हे डॉक्युमेंट्स कमी पडतायत. बरं. इव्हन म्हणजे आम्ही टेम्पोने माल लोड करत असताना सुद्धा त्यावेळेला फोन आला की तुमचं एक डॉक्युमेंट राहिलंय. बरोबर. त्यावेळेला रात्री म्हणजे कॉन्टॅक्ट करून हे करून बरोबर सगळं हे केलं, सॉर्ट आउट केलं. ठीक आहे, ग्रेट. कितीतरी रात्री आमचे 8-8:30 तरी झाली असतील, तेव्हा सरांना फोन केला होता मी तुमच्या स्टाफला. त्यावेळेस पण त्यांनी सांगितलं की असं असं आहे, तुम्ही असं प्रोसिजर करा, ते होऊन जाईल. ते ग्रेट. नाही, ते आपलं फेडरेशनचं कामच आहे की जेवढं काही आपल्याकडे येतात, जेवढं काही आम्ही करू शकतो तेवढं आपलं सगळी टीम सपोर्ट करण्याचा प्रयत्न करते. आणि फील्डवरती पण आपलं कनेक्ट चांगले आहेत, CAचे असतील, एक्सपर्ट्स असतील, वेगवेगळ्या ह्याच्यातले गव्हर्नमेंटचे ऑफिस असतील, यांच्याबरोबर पण आपले संबंध असतात. त्यामुळे आपण काम लवकरात लवकर करून देण्याचा तरी प्रयत्न करतो. ग्रेट. म्हणजे इतक्या वेळा फोन केला, म्हणजे कधी त्यांनी नाही उचलला किंवा काय सपोर्ट नाही केला असं नाही, पण आम्हालाच वाटायचं अरे काय करायचं होतं. मी याला मग कधीतरी विचारायचो, अरे फोन करू करायचं ना, एवढा वेळा फोन केला, आता करू का परत. बरं. काय पहिलीच वेळ होती, सुरुवात होती, त्यामुळे बरोबर माहित नसतं किंवा काय, त्यामुळे नाही, निश्चितपणे म्हणजे आय वुड या माध्यमातून सगळ्यांना सांगेन मी की तुम्ही कधीही काही तुम्हाला अडचण असेल आयात निर्यात क्षेत्रामध्ये, तुम्ही आमच्या कडून काय शिकला असाल नसाल, इट डझंट मॅटर फॉर अस. म्हणजे आमच्याकडे कुणी पण येतात, इतर ठिकाणी शिकून पण अनेक लोक येतात, बाबा त्यांचा काही ना काही प्रॉब्लेम असतो, ते काही ना काही मदत मागतात, ॲडवाईस मागतात, सल्ला मागतात, तर वी हेल्प ऑल ऑफ दॅम. तर सगळ्यांचं निर्यात व्हावं हाच आपला उद्देश आहे आणि त्यासाठी आम्ही नेहमीच आपली टीम तत्पर असते. ग्रेट. तर मग आता ह्या आपण जे बघतो आता तुमचं जे यश आहे, एकतर तुमच्याकडे रिक्वायरमेंट आली चालून, आणि दुसरं म्हणजे मग तुमचं तयारी होती सगळं काही करायची. तुम्हाला ह्या प्रोडक्टबद्दल आधी माहिती होतं का? म्हणजे तुम्ही असं एक्सपोर्टमध्ये यायचं आणि मग ह्या इंडस्ट्रीमध्ये काम करायचं किंवा ह्या प्रोडक्टवरती काम करायचं असं ठरवलं होतं का? नाही, असं काहीच नव्हतं ठरवलं. अचानक संधी आली. मग तुम्ही काही माहीत नसताना हे प्रोडक्ट आलं, नंतर मग तुम्ही सगळं काम झिरोपासून केलं त्याच्यामध्ये? बरं. तुम्ही इन्कोटर्म्सहून बोललात की तुमचं आधी CIF होती, पण नंतर तुम्ही एक्सवर्क्सवर केलं. म्हणजे तुम्हाला सगळं त्यांनी मग पुढचं लॉजिस्टिक कस्टमरनी प्लॅन केला असेल, मग CAची पण त्यांनी नॉमिनेट केला असेल आणि कंटेनर बुकिंग पण त्यांनी केलं असेल. तुम्ही फक्त त्यांना माल कार्गो लोड करून द्यायचा, बरोबर ना? पॅक करायचं आणि लोड करायचं, एवढंच. ठीक आहे, चालेल. तर मग आता पहिली ऑर्डर जेव्हा तुम्हाला मिळाली होती तेव्हा व्हॉट वॉज युअर फिलिंग? म्हणजे त्यांनी ऑफिशियली ऑर्डर पाठवली असणार, किती क्वांटिटी होती प्रोडक्टची आणि साधारणतः आहे ना इनवॉइस व्हॅल्यू कशी होती त्याची, काय होती? 700 हँडल्सच्या जोड्या आम्हाला बनवायच्या. 700 हँडल्सच्या जोड्या म्हणजे साधारणतः 1400 हँडल्स. 1400 हँडल्स होते हे सगळे. थोडे जास्तच होते. बरं. ते काही वेगवेगळे साईज आहेत त्यामध्ये. त्यातले एक साईज त्यांनी आम्हाला, म्हणजे आधी जास्त होते सगळे साईजचे, त्यातले पर्टिक्युलर एका साईजचे त्यांनी 700 जोड्या आम्हाला. बरं. किती वेट होतं साधारणतः कन्साइनमेंटचा? आपल्या 1.5-2 टनच्या आसपास. 2 टनाच्या आसपास होतं ते. मग पूर्ण कंटेनर तुम्ही बुक केलं होतं? नाही, एक पॅलेट फक्त आमचं होतं. एक पॅलेट होतं. म्हणजे तुमचं हे म्हणजे LCL शिपमेंट होतं ना? एक पॅलेट तुम्ही बुक केलं. तर इथून आता हे कुठल्या कंट्रीला गेलं होतं, कुठल्या पोर्टला गेलं? ऑस्ट्रेलियाला गेलं, मेलबर्नला, ऑस्ट्रेलियाला गेलं हे. ठीक आहे. म्हणजे आता कधी झाली शिपमेंट, कोणत्या डेटला झाली? आताच रिसेंटली 10 ऑक्टोबरला झाली. म्हणजे आता तिथे झालं कमीत कमी 3 to 4 वीक्सचा जरी ट्रान्झिट टाइम असेल, म्हणजे तुमची शिपमेंट आता ओशनमध्ये असेल कुठेतरी, आणि क्लायंट मस्ट बी एक्सपेक्टिंग दॅट, आणि मग तो पुढचं बोलेल. ग्रेट. बरं. मग आता तुम्हाला हे जे एक्सपोर्ट ऑर्डर तुम्ही घेतली, तुम्ही काम केलं, एवढी मेहनत घेतली आणि ही सक्सेसफुल झाली, मग आता तुम्हाला कसं वाटतंय? छान वाटतंय, चांगलं वाटतं. आता कधी विचार केला नव्हता, अचानक संधी चालू आली आणि आम्ही पूर्ण करू शकलो. बरोबर. जास्त समाधान वाटतंय. बरोबर. बाकी तुमच्या घरच्यांना, तुमच्या फ्रेंड्सला, कलिग्सला दे नो अबाउट दिस की तुम्ही निर्यात केली आहे, एक्सपोर्ट केलंय? म्हणजे आता सगळ्यांना माहित नाही, पण ज्यांना माहिती आहे त्यांनी पण चांगलं ॲप्रिशिएट केलं आम्हाला तसं, तेव्हा चांगलं केलं. बरं. मग लोकांचा दृष्टिकोन बदलला थोडाफार? नक्कीच. सुरुवातीला म्हणायचे म्हणजे तुझं फील्ड वेगळं आहे, बरं, यात कशाला, म्हणजे बरंच कॉम्प्लिकेटेड असतं, किचकट असतं. पण आता नाही, आता
बदलला अप्रोच. बरोबर. आता ते कदाचित तुम्हाला विचारत असला भाऊ कसं करायचं है ना, म्हणजे मध्ये एक असा अनुभव आला की ज्यावेळेस मला हे पाठवायचं होतं सॅम्पल, मी असं सर्च करायचं बाबा कोणाकडनं मदत येईल, कोण सांगेल. तर मध्यंतरी एकाच्या संपर्कामध्ये आलो होतो आम्ही की त्यांना थोडीफार माहिती होती त्याच्यातली. आधी ते एका कुठल्या ते कंपनीत काम करत होते, त्यामुळे ती माहिती होती. मग त्यांना आम्ही भेटलो की बाबा असं प्रोडक्ट आहे आमचं, आम्हाला ऑस्ट्रेलियाला पाठवायचं आहे, तुमच्याकडनं काय मदत होईल का. तर त्यांचं म्हणणं असं होतं की बाबा हे ऑस्ट्रेलियामध्ये आहे, ते लाकडाच्या ह्याच्यात खूप स्ट्रिक्ट असतात ते, तुम्ही त्याच्या भानगडीतच पडू नका. त्यांनी फाईन वगैरे लावला तर ते खूप लागतात, मग तुमचं जेवढं आहे त्याच्यापेक्षा जास्त तुम्हाला द्यायला लागेल, तुम्ही करू नका. बरोबर. मग ते करू नका म्हटलं आम्ही म्हटलं की आता करायचंच होत नाही, असं होऊ शकत नाही ना. ते ऍटलिस्ट कोणाकडनं तरी घेत आहेत ना, आता आपल्याकडून जरी घेत नसले ते कोणाकडनं तरी घेत आहेत. त्यांचं होते तर आपण पण करू शकतो. बरोबर. मग ह्याने आम्ही ठरवलं की आता नाही करायचंच, मग काही होते. बरोबर. नाही, हाच फरक असतो एका उद्योजकाच्या मानसिकतेमध्ये आणि सामान्य लोकांच्या मानसिकतेमध्ये. उद्योजकाला शेवटी ऐकावं लागतं जनाचं, पण करावं लागतं मनाचं, है ना. म्हणजे ही झोन डिसिजन मेकिंग पॉवर, आणि तोच ते ठरू शकतो आणि तोच ते करू शकतो. तर लोक तर म्हणणारच आहेत, बोलणारच आहेत, त्यांचे निगेटिव्ह एक्सपिरियन्सेस सांगणारच आहेत. आणि या क्षेत्रात तर असं आहे की निर्यातीमध्ये तर कोणी तुम्हाला तोंडही उघडणार नाही. एक तर लोक तुम्हाला हेल्प पण नाही करणार किंवा काहीतरी निगेटिव्ह सांगतील, कशाला कॉम्पिटिटर उभा करतील. म्हणजे आम्हाला असं बऱ्याचदा दिसतं की अनेक पोरं आमच्याकडे येतात, म्हणजे स्टुडंट्स येतात, बाबा की नाही सर मला शिकायचं, मग कोण आहे का नेटवर्क, नाही सर माझा नातेवाईक तो करतो, मग त्याच्याकडून का नाही शिकत, नाही सर ते काही सांगत नाही. म्हणजे ह्या बिझनेसमध्ये लोकांना खूप इन्सिक्युरिटी वाटते की नाही आपले क्लायंट आपलं हे घेऊन जातील, आपलं बिझनेस हे होईल, असं लोकांना वाटतं. पण आम्हाला असं कधीच वाटत नाही, कारण आपल्याला खूप मोठं काम करायची आवश्यकता, भारताला, महाराष्ट्राला खूप प्रचंड मोठ्या संधी. आता तुम्ही जे प्रोडक्ट घेतले हे कोणाच्या ध्यानीमनी सुद्धा नसेल, आणि म्हणजे तुम्हालाच माहीत नव्हतं की असं काही येऊ शकतं, आणि हे करून मॅन्युफॅक्चरिंग करून तुम्ही निर्यात केली, म्हणजे किती मोठी गोष्ट आहे. तर जगाला हेच सांगायचं आहे आम्हाला की सर्व काही शक्य आहे, आपल्याला ठरवायचं आहे काय करायचं ते, आणि तुम्ही ते नक्कीच करू शकता. ग्रेट. तर यापुढे मग तुम्हाला बाकी तुमचं जे प्रोडक्ट होतं, मग ह्याचं पॅकेजिंग कसं केलं तुम्ही, किंवा आणखी काहीतरी रिक्वायरमेंट होतं का, मग फ्युमिगेशन सारख्या किंवा वुडन प्रोडक्टचे, कारण मग वुडन प्रोडक्ट असल्यामुळं त्याला थोडंसं फंगलच्या काही कन्सर्न्स वगैरे असतात किंवा इश्यू येऊ शकतो, त्यामुळे मग तुम्ही अशी काही प्रोसिजर केली का त्याची? चौकशी केली होती आम्ही. बरं. पण पर्टिक्युलर ऑस्ट्रेलियाचं फ्युमिगेशनचं प्रोसेस वेगळी आहे. बरं. मग ते क्लायंटनी बाहेरनी त्याच्या स्कोपमध्येच करून घेतली, त्यांनी अरेंज करून घेतलं. बरोबर. फक्त पॅलेट जे होतं की पॅलेटला हीट ट्रीटेड लागतं. बरोबर. कारण रेग्युलर चालत नाही त्यांना, मग ते हीट ट्रीटेड पॅलेट घेऊन सर्टिफाईड करून मगच करावं लागतं. बरोबर. तेवढंच फक्त एक आम्हाला करायला लागलं. करेक्ट. म्हणजे असं असू शकतं की कधी कधी आपल्याला असं होतं की बाबा की थोडे प्रोडक्ट थोडे क्रिटिकल असतात, त्यामुळे काही प्रोसिजर कदाचित आपल्याला डिफिकल्ट वाटतात. तर अशा तऱ्हेनं आपण निगोशिएट सुद्धा करू शकतो बाहेरशी की बाबा की मी तुला प्रोडक्ट देतो, बाकीचं क्लिअरन्स तू करून घे. हे पण पॉसिबल आहे. म्हणजे सगळं आपण घेण्यापेक्षा वी कॅन निगोशिएट. आणि हीच एक्सपिरियन्स, ही इज बायिंग इट फ्रॉम मेनी कंट्रीज, अनेक देशातून ते घेतात, त्यामुळे त्यांना अनुभव आहे कुठली प्रोसिजर, कुठलं सर्टिफिकेट काय लागतं. आणि आता ज्या तुमच्या इन्कोटर्म्स तुम्ही घेतलात एक्स वर्क, त्यामुळं पुढची सगळी जबाबदारी बाहेरची आहे. त्यामुळे इथून पुढे काही झालं, काही क्वेश्चन मार्क आला त्याच्यावरती, तरी तो बाहेर इज कॅपेबल टू हँडल दॅट. त्यामुळं पण असं पण आहे दुसरं की जेव्हा आपण अशा कुठल्याही प्रोडक्टमध्ये काम सुरू करतो, तेव्हा आपल्याला बाहेरकडून ही सगळी माहिती काढून घेता आली पाहिजे, बाबा की कुठले डॉक्युमेंट लागतात, कुठले सर्टिफिकेट लागतात, त्याला किती खर्च येतो ह्याचा आपल्याला अंदाज पाहिजे, नाही तर आपलं बजेट चुकणार आहे. असं मी बऱ्याचदा बघतोय ना. तर या तुम्हाला एवढा चांगला कोऑपरेटिव्ह मिळाला. बरं. नाही, ते पण कसं की शेवटी एव्हरीबडी इज ऑब्झर्विंग यू. म्हणजे ते पाहत असणार तो की तुम्ही किती एफर्ट घेताय, तुम्ही किती काम करताय, तुम्ही किती प्रामाणिकपणे काम करतात, किती ट्रान्सपरंटली काम करतात, तुमची कॅपेबिलिटी असेल, तुमचं टेक्निकल नॉलेज असेल, हे सगळं बाहेरनी पाहिलं असणार आहे. आपल्याकडे काय नाही, भारतामध्ये मी बघतो अनेक लोक येतात शिकायला, शिकतात, पण सर बाहेरच भेटत नाही. 2 दिवसात त्यांना बाहेर पाहिजे असतो. अरे तुम्ही प्रोडक्ट तुम्हाला नीट माहीत नाही, तुम्हाला नीट समजत नाही, त्याचं काय तुमच्याकडे व्यवस्थित रेट नाही, त्याचं मार्केट कुठे इथलं हे माहीत नाही, तुम्ही बाहेर शोधता. हो ना. म्हणजे काय होतं की एखाद्याला माणूस त्या क्षेत्रातला असतो, त्याला नशिबाने साथ देऊन तो खूप पुढे जातो. त्याला बघून अनेकांना असं वाटतं की यात काहीतरी दिसते बघा या क्षेत्रात, उडी मारू. बरोबर. पण ते संपूर्ण माहिती आणि ज्ञान घेतल्याशिवाय बरोबर ते खूप अवघड येते. एक्झॅक्टली. तर तेच आहे. एक्सपर्टमध्ये पण मी बघतो की अनेक लोक मी बघितले 2 वर्ष झाले आणून शिकतात, आणि आपल्याकडे म्हणजे महिनाभरात पण शिपमेंट करणारे मुलं असतात. म्हणजे बिकॉज दे गेट अ प्रॉपर गायडन्स, आणि बाबा की काय कमी येतेच त्यांना मिळतं. आपल्याला माहित नसतं की आपल्याला काय माहित नाही आहे ना. म्हणजे आणि नुसतंच पुस्तकं वाचून सगळं फ्री पण आहे, युट्यूब आहे, पुस्तक आहेत, वेबसाईट आहे, पण त्यातून उद्योग निर्माण होत नाही ना. तुम्ही बघितली गव्हर्नमेंटच्या सिस्टममध्ये तुम्ही लायसन्सेस टाकले, तुमचे झाले नाही, अडकले, शेवटी तुम्हाला इथून फेडरेशनमधून मदत घेऊन ते झालं लवकर. म्हणजे एक्सपर्टचा तुम्हाला सपोर्ट लागतो, आणि हे खूप वेगळं फील्ड आहे.
यामध्ये तुम्हाला त्याचा नक्की फायदाच होईल, तुमचा वेळ वाचेल. बेसिकली सगळं स्वतः पण करणारे अनेक लोक आहेत, काय अडचण नाही, पण त्याला वेळ लागतो. मग प्रॉपर टेक्निकल गायडन्स असणं आवश्यक आहे. ठीक आहे. त्याच्यामध्ये एवढ्या गोष्टी असतात बारीक सारीक, प्रत्येक प्रोडक्ट नुसार काही ना काहीतरी तुमच्या टर्म्स बदलत असतात. बरोबर आहे. सर्टिफिकेट वेगळ्या लागत असतात. बरोबर आहे. प्रत्येक कंट्रीच्या पॉलिसी वेगळ्या असतात. बरोबर, एक्झॅक्टली. ठीक आहे. तर मग आता इथून पुढं तुम्हाला काय वाटतं, म्हणजे आता तुम्ही जे तुम्हाला हे कन्साइनमेंट झालं, तुम्हाला ह्याच्यामध्ये पेमेंट टर्म्स कशा होत्या तुमच्या म्हणजे ह्या पहिल्या ऑर्डरमध्ये? आता हे प्रोडक्ट तसं वेगळं असल्यामुळे आम्ही त्यांच्यासमोर टर्म ठेवली होती की आम्हाला ॲडव्हान्स पाहिजे. बरं. ते मग ते ॲडव्हान्स म्हणजे कसं की फुल ॲडव्हान्स द्यायला तर तयार नव्हते. त्यांना आम्ही सांगितलं की आम्हाला आता 30% ॲडव्हान्स द्या. बरं. आम्ही काम चालू करतो. बरं. आमचं पूर्ण प्रोडक्ट तयार करून झाले की आम्ही लोड करायच्या आधी आम्हाला उरलेलं पेमेंट पूर्ण पाहिजे, तरच आम्ही पुढे पाठवतो. बरोबर. त्याच्या ह्याच्यावरती तयार झाले ते. बरं, एक्झॅक्टली. आम्हाला पूर्ण ॲडव्हान्स मिळाला. बरोबर. प्रोडक्ट जायच्या आधीच. येस, ऑफकोर्स. म्हणजे हे पण एक जिवंत उदाहरण आहे आपल्याला की आपल्यामध्ये पण एवढं धाडस पाहिजे, एवढा कॉन्फिडन्स पाहिजे, एवढी आपली तयारी पाहिजे, एवढं नॉलेज पाहिजे आणि एवढी मेहनत घेण्याची पण तयारी पाहिजे की जी त्यांनी सॅम्पलिंगवर घेतली, सॅम्पल तयार करण्यासाठी. तर त्यांनी 30% ॲडव्हान्स मागितला, निगोशिएट करून घेतला, काम सुरू केलं. म्हणजे स्वतःची पण इन्व्हेस्टमेंट आहे, असं नाही की ॲडव्हान्स मिळाला म्हणजे सगळं त्यांच्या पैशावर. त्यांनी स्वतः इन्व्हेस्टमेंट करून सगळे प्रोडक्ट रेडी केले आणि मग ते रेडी करून लोड केल्यावरती मग बाकीचे पैसे मिळाले. तर हे सगळं निगोशिएशन करता आलं पाहिजे आणि त्यामुळं तुमचं व्यवस्थित डील झालं आणि यू आर ऑलरेडी सेफ. म्हणजे कारण तुमचं पैसे 100% तुम्हाला ॲडव्हान्स मिळालेले. अभिनंदन, तुमचं खूप मोठं तुम्ही यश मिळवलेलं आहे. ते कम्युनिकेशन ठेवायला लागतं त्यांची, प्रत्येक स्टेजला त्यांना मेल करून की असं असं आहे आमचं, असं असं करतोय आम्ही. एक्झॅक्टली. तेव्हा तुमचा ॲडव्हान्स मिळाला आहे, आम्ही चालू करतोय काम. बरोबर. या स्टेजला आहे. बरोबर. हे पण होणं गरजेचं असतं. एक्झॅक्टली. नाही, हे महत्त्वाचं आहे. मी पण लोकांना नेहमी सांगतो की ट्रान्सपरन्सी खूप महत्त्वाची आहे. म्हणजे अनेक लोकांचं बघतो मी इम्पोर्टरचं, एक तर प्रोडक्टवरती भरोसा नसतो आपल्या आणि आपल्या बिझनेसमॅनवरती पण भरोसा नाही. जसं तुम्ही म्हटलं, सिस्टीमवरती पण अनेक चॅलेंजेस आहेत. त्यामुळं आपण जेवढं ट्रान्सपरंटली काम करू, जेवढं त्यांना कॉन्फिडन्स देऊ की बाबा की तुमचे प्रोडक्ट, हे सर्टिफिकेशन, ही क्वालिटी, ही तयारी, प्रत्येक स्टेजला जर आपण त्यांना जर अपडेट करत गेलो तर बायर इज रिलीव्ह. म्हणजे तो बाबा की शाश्वत होतो की बाबा हां, सगळं काम माझ्यानुसार होतं आहे. किंवा तो काही चुकीचं होत असेल तर तो सांगू पण शकतो तुम्हाला बाबा की नाही, हे असं नाही, असं असं करा. तर ती मदतच होईल. त्यामुळे आपण ट्रान्सपरंटली काम करणं, आपल्याला थोडा वेळ लागेल किंवा बरोबर उशीर होईल, बरोबर, आपण त्यांच्याशी बोललं की ते समजून घेतात ते. बरोबर आहे. एक्झॅक्टली. लपून ठेवलं आणि बरोबर सांगत राहिलो होतंय तर ते होत नाही. होणार नाही. एकदा तुमचा ट्रस्ट बिल्डअप झाला, बरोबर, की तुमचं डील व्यवस्थित होतं. ग्रेट. ठीक आहे. मग आता यापुढे तुम्हाला ह्या कन्साइनमेंटला आता लागतील, महिना जाईल म्हणजे ते कन्साइनमेंट पोहोचायला, मग बाहेर तिथे वापरेल आणि पुढच्या कदाचित ऑर्डर्स पण येऊ शकतील. आता पहिल्या कन्साइनमेंटमध्ये ओव्हरऑल प्रॉफिटेबिलिटी किंवा जे काही तुम्ही मेहनत घेतली ह्याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? मेहनतीचा जर आणखीन जेवढा वेळ लागला ह्याच्याशी जर आपण कम्पेअर केलं तर प्रॉफिट ते ह्याच्यामध्ये आम्हाला मिळालं नाही. बरोबर बरोबर. आमचा एक प्रॉफिट काय की आम्हाला बाहेर मिळतो एक, बरोबर, त्याला आम्ही परत देणार आहोत. म्हणजे आता ह्याच प्रोडक्टची जर नेक्स्ट तुम्हाला किंवा ह्याची रिक्वायरमेंट आली तर देन देर इज नो ऍडिशनल इन्व्हेस्टमेंट. म्हणजे फक्त तुमचे प्रोडक्ट आणि मशिनरी, बरोबर, काय ते आमचं सगळं झालेलं असते. बरोबर. आता मग आणि असंच असतं की कुठल्याही बिझनेसमध्ये आपल्याला आपण अनेक लोक बघतो की पहिल्या स्टेजमध्ये प्रॉफिट किती, इन्व्हेस्टमेंट किती, रिस्क नको, प्रॉफिटच पाहिजे, अशा गोष्टी असतात. तर म्हणजे ह्या काही बिझनेसमध्ये नेहमीच तशा होतील असं शक्य नाही आहे. त्यामुळे आपल्या बाजूने पण तयारी पाहिजे आणि थोडीफार रिस्क घ्यावीच लागणार आहे आणि इन्व्हेस्टमेंट पण करावी लागणार आहे. तर ही तयारी असेल तरच आपण बिझनेस सुरू करू शकतो, हो ना. ठीक आहे. तर आता बाकीचं मग तुमचं पुढचं क्लायंटचं काही बोलणं आता होतं का तुमचं आणखी काही, किंवा आणखी काही रिक्वायरमेंट या इंडस्ट्रीमधल्या किंवा ह्या टाईपच्या प्रोडक्ट्समधल्या, असं काही विचार तुम्ही केला आहे का आता पुढे? चाललंय आता, म्हणजे ऑटोमोबाईल इंडस्ट्रीमध्ये स्पेअर पार्ट्स असेल, बरं, किंवा असं एखादा दुसरा काही चॅलेंजिंग टास्क आला तर नक्की हे प्रोडक्ट पण बघतोय आम्ही की सिमिलर प्रोडक्ट अजून कुठल्या कंपनीला लागते. फक्त ऑस्ट्रेलिया असं नाही, बाकीच्या देशात पण लागू शकतो. ते पण आमचं सर्चिंग चालू आहे. बरं. मग आता हे आता वुडन प्रोडक्ट आहे ना, आता हे बांबळीच्या लाकडाचं बनवलंय. आता भारतामध्ये पण बाकीचे पण भरपूर लाकडं वूड आहे, अवेलेबल आहे ना. सागाचं आपल्याकडे भरपूर काम होतं, चंदनाचं भरपूर काम होतं, किंवा आणखी कुठले रबर वूड वगैरे असेल वगैरे. तर मग फर्निचर इंडस्ट्री पण आहे बाबा की ना, तर त्या इंडस्ट्रीमध्ये पण वाटतं तुम्हाला काही एक्सप्लोर करण्यासारखं आहे? सर्चिंग चालू आहे. बरं. फर्निचरमध्ये पण आहे तसा स्कोप. त्याचं पण आमच्या त्या एक्झॅक्टली त्यांची काय रिक्वायरमेंट असते, कुठल्या टाईपचं फर्निचर लागतं, बरं, हे आम्ही सर्च करतोय थोडं, कुठल्या देशात पाठवू शकतो. बरं. ते पण चालू आहे, त्याच्यावर काम करणं. बरं.
आता तुम्ही कुठल्या जॉग्रफीमधनं येता बाबा, जे जिल्ह्यातनं ज्या भागातनं तुम्ही येता तिथले काही प्रोडक्ट्स बद्दल तुम्ही काय विचार केलाय का? आम्ही दोघं बेसिकली कोकणातले आहोत, कोकणातले. रत्नागिरी जिल्ह्यातले. बरं. त्यामुळे आंबा असेल किंवा आता मँगो पल्प असेल, बरं, त्याचाही विचार चालू आहे. बरं. मग तुम्ही मँगो वगैरे इथे पण कधी केला ट्रेड वगैरे कधी तुम्ही? हो, करतो ना इथे. डोमेस्टिकला करतो. डोमेस्टिकला करता तुम्ही मँगो. बरोबर. तर मँगो पण एक खूप चांगलं प्रोडक्ट आहे जे आपल्या सीझनमध्ये नेहमीच चालतं. इंडियाला कॉम्पिटिशन नाही. आणि अल्फान्सो जो आहे, हापूस आंबा जो आहे कोकणातला, हा खूपच पॉप्युलर आहे. आणि काजू पण एक प्रोडक्ट आहे कोकणाचं जे चांगल्यापैकी त्याला प्रोसेसिंग पण होतं आणि इथे पण डिमांड आहे आणि बाहेरही डिमांड आहे. तर हे पण प्रोडक्ट तुम्ही एक्सप्लोर करू शकता. आणखी कुठले प्रोसेस फूड वगैरे पण तुम्ही एक्सप्लोर करताय का काही? प्रोसेस फूड गुळ वगैरे बघायचं चालू आहे, कारण गुळाला तसा डिमांड आहे असं वाटतं आम्हाला. बरं. नाही आहे ना, गुळ पण आता कसं आहे की बघतो आपण की अनेक लोक जगामध्ये डायबेटिक होत चाललेत ना. म्हणजे आता जर UAE बद्दल बोलतात तुम्ही किंवा गल्फबद्दल बोलतात तर गल्फमध्ये पण खूप लोक डायबेटिक आहेत, भारतामध्ये खूप लोक डायबेटिक आहेत. त्यामुळे लोक आता शुगरकडनं जॅगरीकडे भरपूर वळतात. त्यामुळे मग जॅगरी एक प्रोडक्ट आहे इम्पॉर्टंट. मग जॅगरीचे कोणकोणते फॉर्म्स अवेलेबल आहेत? मग ते छोटे ते 900 ग्रॅमचे पॅकेजेस आहेत का, मग क्यूब्स आहेत का, मग पावडर आहे का, मग आता फ्लेवर्ड जॅगरी आली आहे, पुन्हा छोटे पॅकेट्स आले, छोटे सॅशे पण आले, छोटे चॉकलेट सारखे पण. एक काल परवा आमच्या इकडे ऑर्गॅनिक जॅगरी क्यूब्स आहे ना, हे म्हणजे चॉकलेट सारखेच आणि अतिशय खायलासाठी सुंदर, म्हणजे अशी लोकांनी आणून दिले सॅम्पलिंगसाठी व एक्सपोर्टसाठी. तर म्हणजे हे पण एक खूप चांगलं प्रोडक्ट आहे की तुम्ही एक्सप्लोर करू शकता. हे 12 महिने अवेलेबल असणार आहे. शुगरचं म्हणजे शुगर केन तर महाराष्ट्रामध्ये तर काही कमीच नाही आहे. त्यामुळे हे पण प्रोडक्ट चांगलं चालू शकतं. हो, ठीक आहे, ग्रेट. तर मग आता तुम्हाला हा जो एक्सपोर्टचा अनुभव आला त्याच्यानंतर वाटतं तुम्हाला आता पुढे ह्या बिझनेसमध्ये काय पोटेन्शियल आहे, काय करायचं आहे आता आणखी? नाही, आहे नक्कीच, खूप मोठं संधी आहे. बरं. मग आता तुमचा आणखी बाकीचा पण जो बिझनेस आहे तो बिझनेस करून तुम्ही हा बिझनेस करता, कसा करता सध्या? हो, मूळ आमचं कन्स्ट्रक्शनचं हे आहे. बरं. शिवाय एक सेकंड स्ट्रीम म्हणून तुम्ही याच्याकडे बघता. लॉकडाऊनमध्ये थोडे कन्स्ट्रक्शनला अनेक कामं थांबले होते सपोज, त्यामुळे तुम्ही हे एक्सप्लोर केलं एक्सपोर्ट आणि आता याच्यामध्ये तुम्हाला यश पण मिळालेलं आहे. ग्रेट. यश मिळालंय आणि होतंय, करावं असं वाटतंय. बरोबर. आणि आता एकदा पहिली कन्साइनमेंट गेल्यामुळे थोडा तो कॉन्फिडन्स पण आला की आता हे करू शकतो तर बाकीचे प्रोडक्ट पण आपण करू शकता. नक्कीच. बरोबर. नाही, आय वुड अगेन सजेस्ट की ऑस्ट्रेलिया, जिथं तुम्ही हे प्रोडक्ट एक्सपोर्ट केले, ऑस्ट्रेलिया पण खूप मोठा ट्रेड पार्टनर आहे इंडियाचा. ऑस्ट्रेलियामध्ये भरपूर इंडियन कम्युनिटी आहे, पंजाबी तिथे भरपूर आहेत, ॲग्रिकल्चरमध्ये आपले लोक तिथे भरपूर आहेत. तर ऑस्ट्रेलिया आणि इंडियाचा बायलॅटरल ट्रेड पण चांगला आहे. तर तुम्ही नक्कीच तिथे एक्सप्लोर करू शकता. ऑस्ट्रेलियामध्ये इंडियाचे प्रोसेस फूड पण खूप जातात. ऑल ग्रोसरी आयटम, FMCG आयटम, फ्रोझन फूड, मँगो पल्प वगैरे हे बाकीचे जे प्रोडक्ट्स आहेत हे खूप चांगल्या प्रमाणात ऑस्ट्रेलियाला जातात. तर यू शुड एक्सप्लोर दॅट ऑल्सो. आणि फेडरेशन नेहमी तुमच्याबरोबर आहे, काय ना काय आपल्याला तुम्हाला काय लागेल तो सपोर्ट इथून मिळणारच आहे. बरं. फेडरेशनबद्दल तुम्ही आणखी काय सांगता? तुम्हाला काय वाटतं फेडरेशनच्या कामाची काय व्हॅल्यू आहे एकंदरीत? म्हणजे जे काय आता आम्ही करतोय म्हणजे एक तर ठीक आहे बाबा की लोकांना ट्रेनिंग्स करतो, लायसन्सिंग, बाकी सगळं इम्पोर्ट एक्सपोर्ट डेटा असेल, बायर डेटा असेल किंवा वेबसाईट डेव्हलपमेंट म्हणा, पोर्ट व्हिजिट म्हणा, हे सगळं काम आपल्या इथे होतं. पण तुमच्या दृष्टीनं काय व्हॅल्यू वाटते तुम्हाला फेडरेशनच्या कामाची? व्हॅल्यू तसं बघायला गेलं मार्केटमध्ये बघितलाच इम्पोर्ट एक्सपोर्ट शिकवणारे हे तसे बरेच इन्स्टिट्यूट्स आहेत. बरोबर. पण इकडचं मला एक खास अशी गोष्ट वाटते की एक समोरच्यामध्ये ते कॉन्फिडन्स निर्माण करते की बाबा तुम्ही करू शकता हे. बरोबर. आणखीन भारताला आपल्याला कुठेतरी प्रेझेंट करायचं आहे, एका लेवलला न्यायचं आहे, हे जो ॲटिट्यूड आहे तो एक चांगला वाटतो. आणखीन त्या दृष्टीने मदत पण केली जाते की असं नाही की बाबा फक्त आमचाच बिझनेस व्हायला पाहिजे, तसं एक अप्रोच नाही. सगळ्यांनी करावं हा जो अप्रोच आहे तो एक चांगला वाटतो. बरोबर. आता ट्रेनिंग झालंय, पुढचं पुढं तुम्ही हे करा असं नाही. बरोबर. जेव्हा केव्हा टेक्निकल सपोर्टची गरज असेल बरोबर तेव्हा फेडरेशननी दिला. तोच तर महत्वाचा असतो, कारण नॉलेज तर आहे सपोज, पण त्यानंतर ते अप्लाय कसं करायचं. जेव्हा तुम्ही ऍक्च्युली ट्रेनिंग घेऊन फील्डवरती जाणार आहात तेव्हा तर तुमचं खरं काम सुरू होणार आहे आणि तेव्हा तुम्हाला रिअलिटी फेस होणार आहे आणि प्रत्येकाचा अनुभव वेगळा असणार आहे, कारण प्रत्येकाचे प्रोडक्ट वेगळे, ज्योग्राफी वेगळी, क्लायंट वेगळा, हो ना, टर्म्स वेगळे, फायनान्शियल्स वेगळे. त्यामुळं प्रत्येकाचे अनुभव वेगळे असतात, प्रत्येकाची कॅपॅसिटी पण वेगळी असते. त्यामुळे तिथे खूप सपोर्ट लोकांना लागतो आणि तोच खरा फेडरेशनचं काम आहे ऍक्च्युली, की तो सपोर्ट लोकांना देणं, तो कॉन्फिडन्स देणं. कधी काही आडलं तरी ते आपल्याकडे येऊ शकतात. हो ना, खरंच. म्हणजे शिकून झाल्यानंतर खरं म्हणजे गरज असते. बरोबर.
बरोबर आहे. कारण शिकलं तरी ज्यावेळेस ऍक्च्युअली करायला जातो तेव्हा गरज पडते, तेव्हा कसं करायचं. बरोबर आहे. बरोबर. कधी असं झालं नाही की त्यांनी फोन उचलला नाही आणि गायडन्स केला नाही, असं कधी बरोबर कुठल्याच स्टेजला झालं नाही आम्हाला. बरोबर. प्रत्येकाला मदत मिळाली आम्हाला त्याची. ग्रेट. येस, थँक्यू. तो फेडरेशनची टीमचं पण आपण आभारच मानले पाहिजे. बाकी पण अनेक लोक आपल्याबरोबर काम करतात आणि नेहमीच ते तत्पर असतात लोकांना मदत करण्यासाठी. ठीक आहे. तर आणखी काही तुम्हाला सांगायचं आहे वेगळं काही जे आपल्याला लोकांसाठी किंवा नवीन जे लोक आहेत स्टार्टअप किंवा जे तरुण आता बघतायत, अनेक लोक बघतो आपण सध्या मार्केटची परिस्थिती, नवीन नोकऱ्या तर नाहीच आणि बिझनेस पण करणं इथे पण खूप कॉम्पिटिशन आहे भारतामध्ये सुद्धा, कारण पॉप्युलेशनच तेवढं आहे. तर मग त्या तरुणांना, त्या उद्योजकांना तुम्ही काय सांगाल? नक्कीच हे क्षेत्र खूप छान आहे. तुम्हाला यात भरपूर संधी आहेत. तुम्ही ज्या प्रदेशात राहता तिथले जर काही प्रॉडक्ट असतील जे युनिक आहेत किंवा तुम्ही त्याला बाहेर डिमांड आहे, तुम्ही नक्कीच पाठवू शकता. फक्त संपूर्ण ज्ञान असणं आवश्यक आहे आणि त्यासाठी फेडरेशन सारखी टीम आहे ज्याचे तुम्ही मार्गदर्शन सल्ला घेऊ शकता आणि या क्षेत्रात चांगली प्रगती करू शकता. जी, धन्यवाद. तुम्ही काय सांगाल? मी पण तेच म्हणेन की नवीन जर तुम्ही चालू करत असाल तर तुमच्या आसपास जे प्रोडक्ट आहेत ते आधी तुम्ही एक्सप्लोअर करा, कारण त्याची माहिती आपल्याला असते. आपण ज्या फील्डमध्ये आहोत त्या फील्डमधली माहिती जास्त असते. सुरुवात कराल ते सोपं जातं, नंतर तुम्ही हवं तर कुठलंही करू शकता, पण सुरुवात करताना तरी ह्याच्यापासून सुरुवात करा. बरोबर, असं आमचं म्हणणं आहे. बरोबर. बाकी मदत करायला फेडरेशन आहेच आहे आणि अडचणी तर येणारच आहेत. अडचणी प्रत्येक ह्याच्यात येतात, असं नाही होत की अडचणी येणार नाही. त्याची तयारी ठेवायलाच लागते. मात करूनच तुम्ही पुढे जाऊ शकता. बरोबर आहे. म्हणजे असं नाही होणार की तुम्ही आधी पूर्ण तयारी केली, मला इथपासून तिकडे प्रोडक्ट पाठवायचे, मी आधी पूर्ण तयारी करतो, मला काही अडचण येणार नाही आणि मग पाठवीन. बरोबर. मग ते शक्यच होणार नाही तुम्हाला कधीच. बरोबर आहे. असं अडचणी येत जातील तसं तसं सोल्युशन काढून जाऊन पुढे जायला लागतं. बरोबर आहे. तरच ते पूर्ण होतं. बरोबर. ग्रेट. तर अभिनंदन तुमचं.